माझी दोन्ही मुलं गायब आहेत. माझा मुलगा आणि माझी मुलगी ते कुठं आहेत आणि त्यांना तिच्यापासून धोका आहे आणि माझ्या सासरकडपासून लोकांपासून धोका आहे. तर त्यांनी माझी मुलं माझ्या स्वाधीन करावी ही माझी विनंती आहे. बुधवारी रात्री मला त्यांनी ऑर्थो ज्यूसमध्ये स्लीपिंग पिल्स दिल्यामुळे मी गुरुवारी पूर्ण दिवस, पूर्ण रात्र, शुक्रवारी पूर्ण दिवस, पूर्ण रात्र आणि शनिवारी मला थोडीशी जाग आली कारण का ते मला बॅटने मारत होते. अजून माझी मिसेस होती बॅटने मारत होते. त्यामुळे मला थोडंसं कळत होतं की मला कोणीतरी भरपूर मारतंय. मी म्हणत होतो की मला मारू नका, मारू नका. तरी पण ते मारत होते. ह्याच्यामध्ये माझी मिसेस होती आणि अजून कोण आहे हे मला माहिती नाही आहे. आणि त्यानंतर त्यांनी मला उचलून त्या जो गॅलरीमध्ये डक्ट बांधला होता, त्या डक्टमध्ये त्यांनी मला टाकलेलं होतं. पण जो गवंडी आला होता त्यानी जे बघितलं कडपा टाकताना, की माझा हात किंवा पाय हललेला असेल, त्याच्यामुळं त्याला डाऊट आला आणि तो खाली पळत सुटला बिल्डिंगच्या आणि त्याने 112ला फोन केला आणि त्यामुळं तत्काळ पोलिसांची मदत मिळाली. त्याच्यामुळं माझा जीव वाचलेला आहे. त्यावेळेस शनिवारी जो हा प्रकार घडला मला मारण्याचा आणि पुरून टाकण्याचा, त्यावेळेस मी, माझी आई आणि माझी पत्नी घरामध्ये होतो आणि माझ्या आईचा पाय फ्रॅक्चर आहे आणि माझ्या आईला पण तिने झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळं माझी आई पूर्ण बेशुद्धावस्थेत होती. त्यामुळं माझ्या आईला ह्याची काहीच कल्पना नव्हती. पण ज्या दिवशी मला मारत होती त्यावेळेस मी ओरडत होतो. त्यामुळं तिला थोडीशी जाग आली आणि ज्यावेळेस तिला हे कळालं की काहीतरी प्रॉब्लेम चाललाय, तर त्यावेळेस आमच्या आईनी आमच्या सोसायटीमधील एका व्यक्तीमार्फत संपर्क साधून आमच्या भावाला पाचारण केलं आणि भावाला पाचारण करून त्यावेळेस भावाला ज्यावेळेस पाचारण केलं, त्यावेळेस पोलीस पण तिथं उपस्थित होते. पण आमच्या भावानी दरवाजा उघडला. त्यावेळेस मला बेशुद्धावस्थेत बघितलं. त्यांनी मला उचललं, तात्काळ हॉस्पिटलला नेलं. पण आमच्या घरचे सगळे लोकं प्रचंड घाबरलेले होते. बुधवारी रात्री, गुरुवारी दिवसभर, गुरुवारी संध्याकाळी, शुक्रवारी दिवसभर, शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी पण दिलेलं. माझी मागणी अशी आहे की याचा तत्काळ तपास व्हावा. याचे सर्व अँगल म्हणजे कॅलेंडरवरती 13 आणि 14 जुलै म्हणजे ज्या दिवशी अमावस्या होती, त्या दिवशी त्यांनी नो रिझल्ट असं लिहिलेलं आहे. तर त्याचा अर्थ काय? एक दुसरा असा आहे की घरामध्ये जी कुऱ्हाड आणली, ती कुऱ्हाड कुठून आणली? ऑनलाईन मागवली, ऑफलाईन घेतली, कुठून घेतली, कशासाठी घेतली? त्याची चौकशी व्हावी. तिसरी गोष्ट अशी की ते जे गुंगीचं औषध आहे किंवा झोपेच्या गोळ्या आहेत, ते तिने कुठून आणलं? ते तिने ज्या मेडिकलवाल्याने तिला दिलं, ते विदाऊट प्रिस्क्रिप्शन दिलं, तर ते का दिलं? त्या मेडिकलवाल्यावरती कारवाई व्हावी. त्या मेडिकलवाल्याचं तत्काळ त्याला अटक व्हावी. त्याचं लायसन कॅन्सल व्हावं, ही एक माझी विनंती आहे. आणि प्लस असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी मुलं गायब आहेत. माझी मुलं सासरच्या लोकांनी घेऊन गेले आहेत. माझा मुलगा आहे अ, अ माझी दोन्ही मुलं गायब आहेत. माझा मुलगा आणि माझी मुलगी ते कुठं आहेत आणि त्यांना तिच्यापासून धोका आहे आणि माझ्या सासरकडपासून लोकांपासून धोका आहे. तर त्यांनी माझी मुलं माझ्या स्वाधीन करावी ही माझी विनंती आहे.